पहिलं कलम त्यातलं जे आहे, पहिलं कलम त्यातलं जे आहे ते म्हणजे तुमच्या समोर एक निश्चित असं ध्येय पाहिजे आणि ते ध्येय मोठंच असलं पाहिजे. तुमच्या समोर एक निश्चित असं ध्येय असलं पाहिजे आणि ते मोठंच असलं पाहिजे. ते ध्येय लहान छोटंसं काहीतरी असतं कामा नये. मागे एकदा ठाण्याला मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो आणि मी विद्यार्थ्यांना विचारलं, काय रे तुमचं ध्येय काय? एका विद्यार्थ्यानं मला सांगितलं, ठाणे लोकलमध्ये मला खिडकीची जागा पकडायची आहे. हे काय ध्येय होऊ शकत नाही. ध्येय हे मोठंच असलं पाहिजे. ध्येय हे मोठंच असलं पाहिजे आणि हे जे ध्येय असेल ते तुम्ही ठरवायचं आहे. मी अगदी लहान असताना, तुमच्यापैकी अनेक ज्यांनी आमचा बाप आणि आम्ही वाचलं असेल, इन्सिडेंटली ते मराठीतलं सगळ्यात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे गेल्या 14 वर्षातलं आणि 18 वेगवेगळ्या भाषांमध्ये, भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गेलेलं आहे. तो एक वेगळा विक्रम आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर त्यामध्ये एक प्रसंग असा आहे की मी स्वतः, माझा बाप कधी शाळेत गेला नाही, माझी आई कधी शाळेत गेली नाही आणि माझा बाप मुंबईला, मध्य मुंबईमध्ये एक वडाळा नावाचा जो भाग आहे तिथे आम्ही सगळे राहत होतो. आमचं बालपण तिथे गेलं. झोपडपट्टीसारखं वातावरण होतं. अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला अत्यंत पोषक वातावरण तिथे होतं. अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी करायला. त्या वातावरणामध्ये वाढत असताना तुम्हाला माहिती आहे का माझी पहिली ॲम्बिशन काय होती, पहिली महत्वाकांक्षा? त्यावेळी सारखे तिथे मारामाऱ्या चाललेल्या असायच्या, कारण तिकडे ते सगळी बकाल वस्ती होती आणि सारखी त्या मारामारीची चर्चा. आणि मी पण चांगल्यापैकी मारामाऱ्या करायचो. त्याचा उपयोग आता मला पुणे विद्यापीठामध्ये आल्यानंतर होतो आहे. नाही तसं खरं नाही आहे. मला कोणाशी मारामारी अजून तरी करावी लागलेली नाही. पण तिथे मी ज्या मारामाऱ्या करायचो त्यावेळी पहिली ॲम्बिशन होती की आपण मोठं झाल्यानंतर दादा व्हायचो. आता ज्याला भाई संस्कृती म्हणतात त्याला त्यावेळी दादा संस्कृती म्हणायची. नंतर असं वाटायला लागलं की हे मारामारी वगैरे काही खरं नाही. ज्याला हिंदी पिक्चरमध्ये इज्जत से रहना म्हणतात, इज्जत से रहना, तर असं वाटायला लागलं की आपण काहीतरी चांगली नोकरी केलं पाहिजे, इज्जतीनं राहिलं पाहिजे. मग काय व्हावं असं वाटायला लागलं. तुम्हाला खरं वाटणार नाही, माझी दुसरी ॲम्बिशन पिऊन होण्याची होती. पिऊन म्हणजे पिऊन अशा अर्थानं नाही, पिऊन अशा अर्थानं. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ज्या एका आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये मी वाढत होतो त्या वातावरणामध्ये भविष्याबद्दल इतकी अनिश्चितता होती की आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील पण तो पक्की नोकरी असली पाहिजे जिथून आपल्याला कोणी काढू शकणार नाही असं वाटायचं. आणि म्हणून मला दुसरी ॲम्बिशन माझी पिऊन होण्याची होती. नंतर वाटायला लागलं की आपण शिक्षक व्हायला पाहिजे. नंतर आणखी वाटायला लागलं रे आपण आणखी हेही करू शकतो, वाटायला लागलं प्राध्यापक व्हायला पाहिजे. असं आपण स्वतःला शोधत जातो आणि ज्या प्रमाणात आपण स्वतःला सापडत जातो त्या प्रमाणात आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रचित जात असतो. आता हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत होतच असं नाही. म्हणून सुरुवात करताना तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे किती धुसर असेल पण मोठं असं ध्येय ठेवलं पाहिजे. तो पहिलं कलम ते माझं होतं. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, इट इज नॉट फेल्युअर, इट इज लो एम दॅट इज अ क्राईम. म्हणजे तुम्ही प्रयत्न करून अयशस्वी होणं याच्यापेक्षा तुम्ही मुळातून तुमचं ध्येयच कमी मर्यादित ठेवणं हा तुम्ही स्वतःवर केलेला फार मोठा अन्याय असतो. त्यामुळे ध्येय असलं पाहिजे आणि मोठं ध्येय असलं पाहिजे. लहानपणचा एक प्रसंग त्या ध्येयाच्या बाबतीतला मुद्दाम सांगावासा वाटतो आणि तो आमच्या नाशिकच्या भाषेमध्ये मुद्दाम सांगावासा वाटतो. मी विद्यार्थ्यांशी बोलताना नेहमी तो प्रसंग सांगतो. मी अगदी लहान असताना ज्यावेळी माझ्या शाळेत पहिला नंबर वगैरे यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे जे लोक असायचे तुम्ही कल्पना करू शकता, कामगार वस्ती, झोपडपट्टीसारखं वातावरण. त्यामुळे आमच्या घरी येणारे पाहुणे मंडळी त्याच प्रकारचे असायचे. गावाकडचे पाहुणे असायचे, शेतकरी बंधू किंवा मग कुठले तरी चतुर्थ श्रेणी कामगार असायचे. तर माझ्या घरी येणारे लोक असायचे त्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार? असं ते आमच्या नाशिकच्या बोलीभाषेमध्ये बोलायचं, तू मोठेपणी कोण होणार? तर त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं, मोठा भाऊ म्हणजे माझा सगळ्यात मोठा भाऊ, त्याचा पहिला नंबर, तिथे माझा पहिला नंबर चुकला. तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा, सगळ्यात मोठा. त्याने मला विचारलं, काय रे तुला कोण व्हायचंय? तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर त्याला खरं सांगितलं पाहिजे. माझ्या भावाला मी मनातलं सांगितलं की मोठं झाल्यानंतर मला लेखक व्हायचंय. मी लेखक होणार बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मारायला लागणार असं तो काहीतरी बोल. त्यावेळी लेखकांची परिस्थिती फार वाईट असली पाहिजे. ते माझ्या बापानं ऐकलं आणि मग माझ्या बापाने मला बोलवलं.
आणि बापाने विचारलं, काय रे कोण होणार आहे? मी जरा गांगरलो होतो, भावाचा प्रतिसाद पाहून जरा गांगरलो होतो. मग मी परत गुळगुळीत उत्तर द्यायला लागलो. त्यावेळी माझा बाप मला जे म्हणाला ते मला इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचं. माझा बाप मला म्हणाला आमच्या खास नाशिकच्या बोलीभाषेमध्ये, या पाय हे लोक तुला लय सांगतील, डॉक्टर होय, तू इंजिनियर होय, तू बालिस्टर होय, पण तू काय या कोणाचं ऐकू नको. आणि मी तुला सांगणार नाही का तू अमुकच होय का धमुकच होय, पण मग म्हणणं एकच आहे बरं का, मग म्हणणं एकच आहे, तुझे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना, तुला चोर व्हायचं ना, कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे का समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. इथे मुद्दा चोर होण्याचा नाही, कृपा करून लक्षात घ्या. इथे मुद्दा असा आहे की तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि जे काय करता त्यामध्ये किती उंची गाठतात ते, आणि अंतिमतः तेच महत्वाचं असतं. त्यावेळी माझा बाप जे सांगत होता ते मला पूर्ण कळलं असं म्हणत नाही, हळूहळू ते कळत गेलं. आणि नंतर लक्षात आलं की अमेरिकेमध्ये ज्याला सर्च फॉर एक्सलन्स म्हणतात, सर्च फॉर एक्सलन्स, ते आणखी वेगळं काय आहे. माझ्या बापाने जे रांगडं तत्वज्ञान मला सांगितलं ते त्याला मॅनेजमेंटमध्ये सर्च फॉर एक्सलन्स असं म्हणतात. भाषा वेगळी आहे परंतु मतितार्थ तोच आहे. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्यानंतरच्या काळामध्ये मी अमेरिकेला जाऊन जगातल्या खूप मोठ्या मोठ्या प्राध्यापकांच्या बरोबर अभ्यास केला, परंतु जगातला कुठलाही विद्वान प्राध्यापक माझ्या अशिक्षित बापानं मला जी घरगुती शिकवण दिली होती तेवढी महत्वाची शिकवण मला कोणीही देऊ शकला नाही. आणि ही सगळी प्रेरणा जी आहे ती प्रेरणा थेट महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीरांच्या पर्यंत जाऊन पोहोचते. ही साध्या माणसांमधलं ज्याला पर्ल्स ऑफ विजडम म्हणतात, हा जो विजडम आहे, हा विजडम, विद्वत्ता, खऱ्या अर्थानं विद्वत्ता, ज्ञान आणि विद्वत्ता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ही विद्वत्ता या लोकांच्याकडे होती आणि मला त्याचा खूप मोठा फायदा झाला. हे पहिलं कलम होतं. दुसरं कलम माझं जे आहे 7 कलमी कार्यक्रमातलं ते म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवलं असेल ते ध्येय गाठण्यासाठी, त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी तुम्ही जीवाचं रान केलं पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला जे हवं असेल ते गाठण्यासाठी, ते इप्सित साध्य करण्यासाठी तुमच्याकडे एक झपाटले पण पाहिजे. वेळ लागल्यासारखं तुम्ही त्या गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे. दुर्दम्य अशी इच्छाशक्तीचा अर्थच तो आहे, जे तुम्हाला साध्य करायचंय त्याच्यासाठी वेळ लागल्यासारखं मागे लागलं पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या मागे वेळ लागल्यासारखं लागणं याच्यासारखी शहाणपणाची दुसरी गोष्ट नाही. तुम्हाला जे इप्सित गाठायचं आहे ते इप्सित साध्य करण्यासाठी तुम्हाला ते झपाटले पण पाहिजे. गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, असा दृष्टिकोन जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या बाबतीत ठेवला तर त्या ध्येयाच्या जवळपास सुद्धा तुम्ही पोहोचणार नाही. हे दुसरं कलम आहे. तिसरं कलम जे आहे ते कठोर परिश्रमांचं आहे. प्लीज रिमेंबर, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. कठोर परिश्रमाला पर्याय पूर्वी नव्हता, आता नाही आणि यानंतरच्या काळात असण्याची सुतराम शक्यता नाही. ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसन या महान संशोधकाचं एक अप्रतिम वाक्य माझ्या काळजावर असं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याने असं म्हटलं होतं की इवन फॉर अ जीनियस इट इज ओनली 1% इन्स्पिरेशन अँड 99% इज परस्पिरेशन. म्हणजे अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या यशामध्ये सुद्धा प्रतिभेचा भाग हा 1% असतो आणि उरलेला 99% भाग हा त्याने गाळलेल्या घामाचा असतो. त्यामुळे त्याच परिश्रमाला पर्याय नाही, कठोर परिश्रमाला तर पर्याय अजिबातच नाही. त्यामुळे कठोर परिश्रम करण्याची तुमची मानसिक तयारी असणं म्हणजे मोठं ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. ही पहिली 3 कलमं झाली. चौथं कलम जे आहे ते नकारात्मक आहे. म्हणजे अशा अर्थानं की टाइम मॅनेजमेंट हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. टाइम मॅनेजमेंटच्या आधीचं चौथं कलम जे माझं आहे, टाइम मॅनेजमेंट 5वं आहे. चौथं कलम जे आहे शॉर्टकट कधी घ्यायचं नाही.
शॉर्टकट कधीही घ्यायचे नाही. शॉर्टकट्स हे नेहमीच अंतिमतः लॉंग टर्म ठरतात. तुमच्यापैकी अनेकांनी पेपरात जाहिराती पाहिल्या असतील. मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी एक गृहस्थ, कोकाटे की तोकाटे नावाचे गृहस्थ जाहिराती द्यायचे. अर्ध्या तासात फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवीन. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यावेळी सांगायचं की हा कोकाटे की तोकाटे जर मला भेटला ना तर त्याच्या कानाखाली मी आवाज काढणार आहे. अर्ध्या तासात फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्याच्या कानाखाली मी खाडखाड आवाज काढणार आहे. कारण अर्ध्या तासात इंग्रजी बोलायला शिकणारा आणि शिकवणारा हे दोघे अजून जन्माला यायचे आहेत आणि यानंतर येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नेव्हर एव्हर गो फॉर शॉर्टकट्स. कुठलीही चांगली गोष्ट ही प्रयत्न साध्य असते. जर तुम्ही क्विक फिक्स म्हणून जर एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शॉर्टकट घेऊन इंग्रजी शिकायचं. मगाशी सर तुम्ही लँग्वेज लॅबचं उदाहरण देत होता. लँग्वेज लॅबसाठी सुद्धा वी आर गोइंग टू डू समथिंग अबाउट इट, बट देर इज नो क्विक फिक्स. त्यासाठी प्रयत्नच केले पाहिजेत आणि कठोर परिश्रम केले पाहिजेत. तिथे शॉर्टकट घेऊन जर तुम्ही कोकाटेंचं इंग्रजी शिकलात तर तुमचं पितळ उघड पडल्याशिवाय काय राहणार नाही, याचा विसर पडू देऊ नका. हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा टाइम मॅनेजमेंटचा. मी खूप वर्ष अमेरिकेला राहून ज्यावेळी परत आलो त्यावेळी माझे सगळे पुतण्या मोठ्या झालेल्या होत्या. तुमच्यासारखे कॉलेजमध्ये होते ती मुलं. आणि त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या लिंगोमध्ये एक मला शब्द, फार चमत्कारिक शब्द मी ऐकला, टिपी. मला कळे नाही टिपी म्हणजे काय. म्हणून मी माझ्या एका पुतण्याला विचारलं, अरे टिपी म्हणजे काय. तो म्हणा टिपी म्हणजे टाइमपास. तुम्हाला सांगतो जगातल्या कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दापेक्षा जास्त तिरस्कार जर मला वाटत असेल तर तो टाइम पास या शब्दाचा. टाइम इज नॉट मेंट फॉर पासिंग. टाइम इज फॉर युटिलायझिंग फॉर युअर सेल्फ अँड फॉर द सोसायटी. जर तुम्ही वेळ हा पास करण्यासाठी आहे, टाइम हा पास करण्यासाठी असा तुमचा समज असेल, कोणाचाही समज असेल, तर ती व्यक्ती आयुष्याच्या परीक्षेमध्ये नापास झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे यू हॅव टू हॅव टाइम मॅनेजमेंट. टाइम इज नॉट मेंट फॉर पासिंग. यू हॅव टू हॅव अ टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं. आपल्याला शाळा कॉलेजमध्ये टाइम टेबल असतं, वेळापत्रक असतं. आपल्याला माहिती असतं कुठल्या दिवशी कोणत्या वेळी कोणता पिरियड आहे आपल्याला माहिती असतं. परंतु वेळापत्रक हे काय शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या वेळेपुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे का. नाही, असं नाही आहे. तुम्ही तुमच्या दिवसाचं वेळापत्रक स्वतःच आखून घेतलं पाहिजे की आपल्याला दिवसात एवढा वेळ आहे, त्यापैकी एवढा वेळ विश्रांतीसाठी आहे, एवढा वेळ कॉलेजसाठी आहे, एवढा वेळ मित्रांना भेटण्यासाठी आहे, एवढा वेळ घरकामासाठी आहे, एवढा वेळ टी व्ही पाहण्यासाठी, एवढा वेळ वाचनासाठी आहे. हे तुम्ही तुमचे अग्रक्रम ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करा. हे अग्रक्रम तुमचे तुम्ही ठरवायचे, ते दुसरं कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु ते दुसरं कोणी ते करतंय म्हणून आपण त्याच्याबरोबर टाइमपास म्हणून करणं याच्यासारखा स्वतःवर केलेला अन्याय नाही. त्यामुळे माझं ते अशी पक्की धारणा आहे, फक्त आळशी माणसांना वेळ नसतो. आळशी माणसांना वेळ नसतो. इफ यू आर कीन अबाउट समथिंग यू विल फाइंड टाइम. The fact that you are saying that you don't have time means you do not have any inclination to do that particular job. So you have to learn. Those of you who have still not inculcated the habits of time management must do so immediately. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटची सवय लावून घ्या. जगातले सगळे यशस्वी पुरुष स्त्रिया तुम्ही पहा, प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे, परंतु या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे. या सगळ्यांनी आपल्या वेळेचा अतिशय उत्तम प्रमाणे नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन कठोरपणे पाळलेलं आहे. सो टाइम मॅनेजमेंट इज रिअली इसेन्स ऑफ सक्सेस. हा पाचवा मुद्दा. सहावा मुद्दा जो आहे तो आई वडिलांच्या बद्दलचा. इथे काही पालक सुद्धा मला दिसत आहेत आणि मला मुद्दाम पालकांच्या उपस्थितीमध्ये मुलांना सांगायचं, तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये असताना असं एक फिलिंग नेहमी येतं की आईवडील फार कटकट करतात, सारखे सांगत असतात, हे का नाही केलं, ते का नाही केलं, याचं बघ कसं झालं, तिचं बघ कसं झालं आणि तूच का नाही केलं. आपल्याला फार राग येतो, मलाही येत असतं त्यावेळी. बट यू हॅव टू अंडरस्टँड की कुटुंब संस्था हे आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. नेव्हर एव्हर फॉरगेट that your parents are on your side. They are part of your team. आणि त्यांचं तुम्ही अजिबात अनादर न करता त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे.
सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचं जे आपले राष्ट्रपती होते आणि ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, त्यांनी फार एक अप्रतिम उदाहरण दिलं होतं. ते असं म्हणाले होते की भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांचं जे स्थान आहे ते कसं असतं माहिती आहे का? ते म्हणाले आई वडिलांचं स्थान भारतीय कुटुंब संस्थेमध्ये छतासारखं असतं. ते ज्यावेळी असतं त्यावेळी त्याचं असणं आपण गृहीत धरलेलं असतं. ते ज्यावेळी दूर होतं त्यावेळी आपल्याला कळतं की आपण जगात किती उघड्यावर पडलेलो आहोत. सो नेवर एव्हर फॉरगेट दॅट युअर पेरेंट्स आर ऑन युअर साइड, दे आर पार्ट ऑफ युअर टीम. याचा अर्थ ते सांगतील ते निमूटपणे करायचं आहे का? अजिबात नाही. मी असं म्हटलेलं आहे की ते म्हणतात ते नीट ऐकून घ्या, त्यांचा अनादर करू नका. ते सांगतायत ते लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विचार करा आणि तुमच्या सत्सत विवेक बुद्धीला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असं मी म्हणतोय. जगाच्या पाठीवर सगळीकडे गेल्यानंतर पूर्वीपासून मला आपल्या कुटुंब संस्थेचं महत्त्व माहिती होतं. आपल्या शास्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे का कुटुंबाची व्याख्या कशी केलेली आहे? जर तुमच्या पायात काटा मोडला तर जेवढ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येईल ते सगळं तुमचं कुटुंब, अशी आपली शास्त्रामधली व्याख्या आहे. तुम्हाला माहिती आहे का? पण नंतर कुटुंबाची संख्या कमी कमी होत गेली, आपल्याला सगळं माहिती आहे. मात्र अजूनही कुटुंब संस्था हे आपलं फार मोठं बलस्थान आहे. जगाच्या पाठीवर सगळीकडे गेल्यानंतर मी पाहिलेलं आहे की कोलमडत चाललेली कुटुंब संस्था आणि त्यातून धुळीला मिळालेले संस्था जे अनेक कुटुंब आणि मुलांवर झालेला, एका मोठ्या पिढीवर झालेला अतिशय घातक परिणाम हा मी स्वतः पाहिलेला. अमेरिकेमध्ये इतर ठिकाणी पाहतोय. सिंगल पेरेंट्स किंवा ब्रोकन फॅमिलीजमधल्या मुलांच्यावरती ज्या प्रकारचं दडपण असतं, ज्या प्रकारचा माइंडसेट त्यांचा होतो, इट इज समथिंग विच इज व्हेरी सिरियस. आणि आपल्याला जे आहे त्याचं आपल्याला महत्त्व कळलेलं नसतं. त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं वाटतं की आई वडिलांचं तुमच्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते समजावून घ्या. नेवर फॉरगेट दे आर ऑन युअर साइड अँड नेवर डिसरिस्पेक्ट देम. यू मस्ट लिसन टू व्हॉट दे आर सेइंग अँड देन डू व्हॉट यू वॉन्ट टू डू, बट विदाउट शोईंग एनी डिसरिस्पेक्ट टू देम. हा 6वा मुद्दा. पण इथे या 6व्या मुद्द्याला अनुलक्षून मला पालकांनाही मुद्दाम सांगायचं वाटतं, कृपा करून तुमच्या अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षा तुमच्या मुलांवर लादू नका. फार लोकांना, विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना ही फार सवय असते की त्यांना ज्यामध्ये अपयश आलेलं असतं, त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न असतं ते त्यांच्या मुलांनी पूर्ण करावं असा त्यांचा आग्रह असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो. हे मी माझ्या पुस्तकात लिहिलं अनेक वेळा सांगत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये टाकाऊ असं कोणीच नाही. जो कोण तो जगन्नियंता असेल त्याने प्रत्येकामध्ये काहीतरी दैवी गुण टाकलेला आहे. तुम्हाला सचिनचं उदाहरण मी नेहमी देतो. सचिन तेंडुलकर, तुम्हाला माहिती आहे का, शाळेमध्ये असताना तो ढगातला इतका मुलगा होता. तुम्हाला माहिती आहे का? कॉलेजमध्ये सुद्धा वरच्या वर्गात कसा बसा चढवला या श्रेणीतच तो राहिला. परंतु आपण पाहिलं की क्रिकेटमध्ये त्याला केवढी दैवी देणगी आहे. प्रत्येकामध्ये कुठली तरी दैवी देणगी आहे. ती कुठला राजहंस तुमच्यामध्ये दडलेला आहे, त्या राजहंसाचा शोध तुम्ही घेतला पाहिजे आणि तो शोध घेऊन मग तुमच्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मते शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाचं वैशिष्ट्य किंवा शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थींमधला स्वतःमधला राजहंस शोधण्याची त्यांना प्रेरणा देणं हेच खरं शिक्षणाचं काम. आणि आईवडिलांनी ते केलं पाहिजे. शिक्षकांच्या मदतीनं आपल्या मुलांमध्ये असलेला राजहंस जो आहे, दडलेला राजहंस, तो शोधण्याची प्रेरणा त्यांना दिली पाहिजे. आणि ते करत असताना आपल्या अपुऱ्या महत्वाकांक्षा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करता कामा नये. हे अतिशय महत्त्वाचं. 7वा आणि शेवटचा मुद्दा जो आहे 7 कलमी कार्यक्रमातला, तो म्हणजे सामाजिक बांधिलकीचा मुद्दा आहे. सामाजिक बांधिलकीचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आयुष्याची गती फार वाढलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तर असं होतंय की समाजाकडून जे काय मिळेल ते ओरबडून घ्यायचं, परंतु आपण समाजाला काही देणं लागतो आहोत याचा मात्र विसर पडायला लागलेला आहे. तो विसर पडू देऊ नका. मला पुण्या मुंबईला खूप हुशार मुलं भेटतात आणि IT मधली असतात किंवा त्या क्षेत्रातली, आणि त्यांना गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकन जर्नलमध्ये काय आलं इथपर्यंत सगळं माहिती असतं त्यांच्या सुपर स्पेशलाइज विषयामध्ये. परंतु त्यांच्या घरात काय त्यांच्या पायाखाली काय जळतंय ते त्यांना माहीत नसतं. त्यांच्या घरात काय चाललंय ते त्यांना माहीत नसतं. त्यांच्या ज्या नेबरहूडमध्ये, ज्या समाजामध्ये ते राहतात तिथे काय चाललंय त्यांना माहीत नसतं. अशा मुलांसाठी, मुलींसाठी मी एक वेगळा शब्दप्रयोग केलेला. तो शब्दप्रयोग आहे हाय IQ मोरॉन्स, म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक, ज्यांना समाजाची बांधिलकी नाही, त्यांना कितीही बुद्धिमत्ता असली
तरी त्यांना निर्बुद्ध हा एकच शब्द योग्य आहे. उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध असे लोक असतात. या सातही काल तुम्ही स्वतःला यू हॅव टू मेक शुअर दॅट यू डोंट बिकम वन ऑफ दोज हाय IQ मोरॉन्स. रयत शिक्षण संस्थेच्या ज्या परंपरेतून तुम्ही आलेला आहात, त्यामुळे सामाजिक वसा आणि त्याचं बाळकडू तुम्हाला महाविद्यालयातच मिळतं आहे. त्यामुळे तुमच्यावरती तशी वेळ येणार नाही अशी माझी समजूत आहे. मात्र तुम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. या सगळ्या 7 कलमांचा जर तुम्ही विचार केला, एकत्रित विचार केला, त्या सगळ्या कलमांना पुरून उरणारा जो सगळ्यात महत्त्वाचा जो निष्कर्ष आहे तो म्हणजे तुमची स्थिती जर बदलायची असेल तर त्याची सुरुवात तुमच्या माइंडसेटच्या बदलापासून झाली पाहिजे. तुमची मानसिकता बदलली पाहिजे. आज आपण ज्या झपाट्यानं सगळे बदल होत आहेत, या बदलांमध्ये तुमची जी मानसिकता आहे ती बदलणं, ती तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पहा, आपली जी मानसिकता घडलेली आहे वेगवेगळ्या निमित्तानं, वेगवेगळ्या कारणानं, वेगवेगळ्या शिकवणीतून, ही सगळी मानसिकता पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. त्यातला म्हणजे तुम्ही पहा, त्यातल्या आपल्या कित्येक वेळा मी असं भाषणांमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्याला कशी चुकीची शिकवणूक लहानपणापासून मिळते ते पहा. तुम्ही आपल्या कविता तुम्ही पहा, कवितांमध्ये निष्क्रियतेची शिकवण किती असते. आता मुलींना इथे कविता माहिती आहे, लहान माझी बावली मोठी तिची सावली वगैरे वगैरे. त्याचं पुढचं कडवं तुम्ही आठवतं का तुम्हाला? पोळ्या केल्या तर त्या कच्च्या झाल्या, भात केला तर करपून गेला, मग ती आडाचं पाणी काढायला गेली तर धपकन त्यात पडली आणि तिचे 2 दात पडले. तात्पर्य काय? अरे कोणी सांगितलं होतं उठाठेव करायला, गप्प का नाही बसत? ही निष्क्रियतेची शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली असते. चूक. यू हॅव टू थिंक अबाउट इट. तुम्ही आपल्या सगळ्या म्हणी पहा, आपल्या कविता जर तुम्ही पाहिल्या तर आपल्या म्हणींमध्ये तुम्ही पहा, दुसरी एक अत्यंत बकवास म्हण तुम्हाला सांगतो. बकवास. अंथरून पाहून पाय पसरावेत, अत्यंत बकवास म्हण आहे आणि ही आपल्या मनात इतकी रुतलेली आहे. जर तुम्ही अंथरून पाहून पाय पसरणार असाल तर इतर लोक त्यांचे पाय तुमच्या अंथरुणात पसरल्याशिवाय राहणार नाहीत. दिस इज, आणि हा सृष्टीचा नियम आहे. आपण अंथरूण मोठं करण्याचा विचार केला पाहिजे, हे मला सांगायचं. मुद्दा तुम्ही पहा, मुंबईमध्ये आपण किती वेळा पाहतो ना, गिरगावामध्ये जे मराठी बांधव होते ते सगळे अंथरुणातच पाय पसरत होते. त्यामुळे त्यांच्या अंथरुणं सगळे त्यांना बाहेर काढले. ते दादरला गेले, दादरहून चेंबूर, चेंबूरहून ठाणा, ठाण्याहून बदलापूर आणि आता पुण्याच्या जवळ यायला लागलेले. मुद्दा इथे असा आहे की तुम्ही मोठा विचार केला पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरणे हे योग्य नाही. तुम्ही आपल्या मराठीतल्या कविता तुम्ही पहा. मराठीतली एक फार प्रसिद्ध कविता आहे, त्यामध्ये तो जो मजूर असतो, तो मजूर माथाडी कामगार, डोक्यावर बोजा घेणारा माथाडी कामगार, पण तो रस्त्याच्या कडेला डोक्याला ती पाटी लावून आरामात झोपू शकतो. त्या उलट तो जो श्रीमंत माणूस आहे त्याला ब्लड प्रेशर, डायबिटीस हे सगळे विकार होतात. तो त्याच्या महालामध्ये येराझारा मारतो, त्याला झोप येत नाही. असं चित्र आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि असं पसरवलेलं आहे की गरिबी ही धट्टीकट्टी असते आणि श्रीमंती ही लुळी पांगळी असते. नॉनसेन्स. गरिबी ही धट्टीकट्टी कधीच नसते. तुम्ही कुठल्याही गरीबाला विचारा, गरिबी धट्टीकट्टी नसते आणि श्रीमंती ही आपोआपच लुळी पांगळी नसते. श्रीमंती जर तेलगीच्या वगैरे मार्गाने मिळालेली असेल तर ती लुळी पांगळी असू शकते, परंतु जर तुमच्या प्रयत्नांनी ती मिळणार असेल, तुमच्या बुद्धिचातुर्याने मिळणार असेल तर त्याचं वैषम्य वाटायचं काही कारण नाही. चांगलं जीवनमान असणं हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही मिळवलाच पाहिजे. मग कोणी किती. आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा जो संबंध जोडला गेलेला त्यातही काय अर्थ नाही. उच्च विचारसरणी असण्यासाठी राहणी साधी असावी लागत नाही आणि साधी राहणी असली म्हणजे विचार आपोआपच उच्च होत नाहीत. या 2 गोष्टींचा काही संबंध नाही. या बाळबोध गोष्टी आपल्या डोक्यात ज्या शिरलेल्या आहेत, आपल्या भाषेत ज्या शिरलेल्या आहेत, त्याचा पुनर्विचार करायची गरज आहे. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही पहा की भाषेमध्ये तुम्ही पहा की आपल्याला एखाद्याला नोकरी मिळाली तर आपण त्याला कसं म्हणतो, किंवा तो धंद्यामध्ये गेला आपण काय म्हणतो, त्याला नोकरी मिळाली म्हणजे त्याने नोकरी धरली असं म्हणतो. पण तो धंद्यामध्ये गेला तर आपण तो धंद्यामध्ये पडला असं म्हणतो. हे आपोआप होत नाही. आपण असं म्हणतो का की तो धंद्यामध्ये पडला पण नोकरी धरली? नाही. आपण असं म्हणतो आपण असं नाही म्हणत की तो धंदा त्याने धरला पण नोकरीमध्ये पडला. आपण नोकरी धरली, ती कुठे चालली होती पण नोकरी धरली पण धंद्यात पडला असं म्हणतो. आपण सुरुवात करतानाच तो निगेटिव्ह विचार करत असतो. ते आपल्या भाषेमध्ये कशी वृत्ती आपली आलेली असते पहा. तर ही आपली सगळी जी मानसिकता आहे, ही सगळी मानसिकता एकदा पुन्हा तपासून पाहिली पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान.
ही असली दगडधोंड्यांची शांतता आपल्याला नको आहे आणि ही समाधान आपल्याला नको आहे. आपल्याला समाधान हवं आहे ते परिवर्तनाचं समाधान हवं आहे आणि आपल्याला हवा तसा व्यवस्थेमध्ये बदल करून आपल्याला ते समाधान मिळवायचं आहे. नाही तर ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असं द्यावे समाधान, ह्या दगडधोंड्याच्या समाधानाला अर्थ नाही. ती स्मशान शांतता आहे, त्या शांततेला काय अर्थ नसतो. मुद्दा इथे असा आहे की आपण सगळ्यांनी आपली मानसिकता पूर्णपणे तपासून पाहिली पाहिजे. आणि त्या तपासून तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचं कारण नाही. मुद्दा असा आहे की आपली जी मानसिकता कळत नकळत जी घडत असते त्याचा पुन्हा एकदा विचार करून आपली मानसिकता ठरवून घ्यावी. मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये दारिद्र्यापेक्षा भयंकर एकच गोष्ट मला माहिती आहे, दारिद्र्यापेक्षा भयंकर एकच गोष्ट जगामध्ये आहे, ती म्हणजे मनोदारिद्र्य. मनोदारिद्र्य हे सगळ्यात भयंकर आहे. त्या मनोदारिद्र्यातून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं मनोदारिद्र्य दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही दारिद्र्याच्या खाईतून बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या वातावरणामध्ये खूप बदल जे होतात, परिसरामध्ये जे बदल होत आहेत, आर्थिक विकास वेगवेगळ्या प्रकारे होतोय, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रश्न येत आहेत. याच्यातून तुमच्या कानावर सारखं वेगवेगळं येत असेल आणि आपल्याला सवय पडलेली आहे वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्याची. तुम्हाला 2 विनोद सांगून मी थांबणार आहे. हे सगळे जे बदल आहेत, आपल्या आजूबाजूला घडणारे सगळे बदल आहेत, त्याचा साकल्यानं अभ्यास करा आणि तो अभ्यास करून तुमची स्वतःची जीवनशैली ठरवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ती तुमची स्वतःची जीवनशैली असली पाहिजे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळस आढावा घेतला पाहिजे. आपल्याला एक सवय लागलेली आहे, ते म्हणजे आपल्याला जी एक सवय अनेकांना लागलेली आहे, आपल्याला कोणीतरी सारखा बागुलबुवा दाखवत असतो. मग तो कधी साम्राज्यवादाचा बागुलबुवा असतो किंवा कधी तो भांडवलशाहीचा बागुलबुवा असतो. अलीकडच्या काळामध्ये जागतिकीकरणाचा बागुलबुवा आपल्याला सारखा दाखवतात. म्हणजे कुठला तरी बागुलबुवा दाखवायचा आणि त्या बागुलबुवा त्या शत्रूशी आपण फार लढतो तर आपण मारल्यासारखं करायचं आणि त्याने रडल्यासारखं करायचं आणि मग आपण जिंकलो असं स्वतःला जाहीर करायचं. हा प्रकार गेले 60 वर्ष आपल्याकडे चाललेला आहे. जागतिकीकरणाच्या बाबतीमध्ये मी आत्ताच त्यावरती बोललो. त्याचा एक विनोद सांगून मी थांबणार आहे की बागुलबुवा म्हणजे किती मोठा असतो. आपल्याला या बागुलबुवाला घाबरायचं काही कारण नाही. आणि ते कारण नाही सांगताना मी एक जोक अलीकडच्या काळामध्ये सांगतोय. तुमच्यापैकी जर ऐकला नसेल तर मुद्दाम सांगायचा वाटतो. तुम्ही 3 बोक्यांचा जोक ऐकलेला आहे का? बोक्यांचं ऑलिम्पिक भरलेलं आहे बरं का, ऑलिम्पिकच्या स्पर्धा, आणि न्यूयॉर्कमध्ये त्या स्पर्धा आहेत आणि त्याच्यामध्ये 3 बोके शेवटच्या राऊंडला, फायनल राऊंडला आलेले आहेत. एक अमेरिकन बोका अर्थातच आहे, गले लठ्ठ. दुसरा युरोपियन बोका आहे, तोही चांगलाच गब्दूल आहे. तिसरा भारतीय बोका. भारतीय बोका एकदम सिंगल फसली, लुकडा, अगदी पडायला आलेला. तर ते बोके ज्यावेळी तिथे मैदानात येतात स्टेजवरती त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अरे हा भारतीय बोका इतका मिळमिळीत दिसतोय, कधी पडेल असं दिसतोय, पाप्याचं पितर असं दिसतोय. तर ते त्या ट्रेनरला सांगतात, अहो तुम्ही इथपर्यंत आलात हेच आश्चर्य आहे, पण तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जे काय अवॉर्ड मिळते ते घ्या आणि आपल्या भारतामध्ये जा परत. हे 2 फार खतरनाक बोके आहेत, ते तुम्हाला तुमच्या बोक्याला खाऊन टाकतील. होऊन जाऊ दे, तो कोपरगावचा असला पाहिजे, होऊन जाऊ दे म्हणतं. सगळ्या ठिकाणी मी त्या ठिकाणचं नाव घेतो, लक्षात घ्या. मग सेमीफायनल मध्ये भारतीय बोका आणि युरोपियन बोका समोरासमोर. तर तो भारतीय बोका असा मेंगळ्यासारखा बिचारा उभा आहे, कंटाळा आला, झोप आली आहे आणि कधी पडेल असा. आणि मग तो युरोपियन बोका मॅजेस्टिक वगैरे पावलं टाकत, दमदार पावलं टाकत त्याच्याकडे दिशेने येतो. आणि तो येतो की आता याला चट्टामट्टाच करतो याचा. आणि तो येतो, जवळ आल्यानंतर एकदम तो थबकतो आणि निरखून पाहतो, गरकन वळतो आणि पळायला सुरुवात. टाळ्यांचा कडकडाट. हा एवढा मोठा भला गब्दूल बोका आणि हे दुसरा एवढा शामळू, एवढा असा मरतुकडा बोका, आणि त्याला बघून, जवळ आल्यानंतर बघून घाबरून पळतो. काय अहो आश्चर्य, सगळ्यांना फार आश्चर्य वाटतं. मग फायनलच्या वेळ येते तर सगळे लोक त्या ट्रेनरला हात जोडून सांगतात की बाबा हे काय झालं ते फार मोठं झालेलं आहे, पण हे फायनल राऊंडला आता नको. तो अमेरिकन बोका फार खतरनाक बोका आहे, तो बीफ खाणारा बोका आहे, तो याला मारूनच टाकेल, या बोक्याला, तुमच्या बोक्याला फार चट्टामोट्टा करून टाकेल. तर तुम्ही आता हे काय सेकंड प्राईज मिळते ना ते घ्या आणि आपलं घरी जा, होऊन जाऊ दे. तो म्हणतो की मी सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्यामुळे माघार काही घेणार नाही.
होऊन जाऊ देतो म्हणतो. आणि मग फायनलच्या राऊंडला पुन्हा आपला तो मरतुकडा बोका उभा आहे आणि मग तो अमेरिकन बोका येतो. तो अमेरिकन बोका ते WFF मध्ये का काय कोणते ते असतं WWF, हां, त्याच्यामध्ये कसं ते लाल झगा घालतात, तसं तो लाल झगा घालून तो बोका रुबाबात शेवटी येतो आणि आपला इंडियन बोका असा मेंढरासारखा उभा आहे आणि तो अमेरिकन बोका येतो रुबाबात जाडजूट आणि मग तो स्टाईलमध्ये तो असा गाऊन फेकतो आणि मग तयारी दाखवतो आपली आणि येतो तो जवळ. तो येतो की आता याला ते एकदम खतमच, याला एक पंजा मारतो तर याला कोपरगावलाच डायरेक्टली पाठवून देतो, अशा ह्याच्यामध्ये तो येतो आणि येतो. तोही जवळ येऊन एकदम थबकतो, तो पण निरखून पाहतो, तोही गरखन वळतो. तो तर पळायला नाही, तो त्या रिंगणाच्या वरून बाहेर उडी मारून मेन गेटच्या दिशेने पळायला लागतोय. टाळ्यांचा कडकडाट की हा कसा काय चमत्कार झाला. मग ते गोल्ड मेडल त्याला देतात आणि मग ती पत्रकार परिषद होते. सगळे पत्रकार हात जोडून उभे राहतात. ते म्हणजे का तुमच्या यशाचं रहस्य काय. तर हा काही 7 पॉईंट फॉर्म्युला सांगणारा माणूस नव्हता. तर म्हणाला नाही मी नाही सांगणार, यशाचं रहस्य नाही सांगणार. नाही 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 तुम्ही सांगा. तर म्हणजे मी जर यशाचं रहस्य सांगितलं ना तर तुम्ही हे सगळा किताब मान हे सगळे पैसे तुम्ही सगळं काढून घेणार. नाही 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 तुम्ही सांगा, तुमचं ते माझं ट्रेड सिक्रेट नाही, तुम्ही सांगा, आम्ही काही काढून घेत नाही, तुम्ही सगळं घ्या, फक्त आम्हाला सांगावा. एवढा एवढा मेंगळट बोका तुमचा आणि हे एवढे भले दांडगे बोके जवळ येतात, निरखून पाहतात, मागे वळतात आणि घारून पळायला लागतात. हे कसं काय शक्य आहे, कसं काय शक्य झालं, तुम्ही कसं काय साध्य केलं. तुम्हाला सांगू तुम्हाला, तुम्ही नाही घेणार माझं मेंढ. नाही नाही तुम्ही सगळे ठेवा, फक्त सांगा कसं काय शक्य झालं. तुम्ही नीट बघितलं नाही आहे, तो बोका नाही आहे, मग तुम्ही नीट बघितलं नाही, वो शेर का बच्चा आहे. तात्पर्य असं आहे की तुम्हाला सारखं लोक बागुलबुवा दाखवतील, हा बागुलबुवा, तो बागुलबुवा, तो बागुलबुवा. कुठल्याही बागुलबुवाला आपल्या विद्यार्थ्यांनी, गुणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घाबरू नये, कारण आपण लक्षात ठेवलं पाहिजे हम लोग शेर के बच्चे हैं. धन्यवाद. या आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे शिक्षणाचे शिल्पकार, बहुजनांचे आधार यांची जयंती साजरी करत असताना आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष राज्य, त्याचप्रमाणे मॅनेजिंग काउन्सिल, रयत शिक्षण संस्था हे या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले. त्याने वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली हजेरी दाखवली, त्याबद्दल मी रयत शैक्षणिक संकुल कोपरगाव यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव, कुलगुरू, पुणे विद्यापीठ, हे देखील अत्यंत व्यस्त असतानासुद्धा ते या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांनी आपला 7 कलमी कार्यक्रम सांगितला. त्याचप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान दिलं. त्याबद्दल मी या रयत शैक्षणिक संकुलाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी डॉक्टर हुसळे आणि सर्व LMC सदस्य, माननीय श्री रावसाहेब पाटील सोनवणे, त्यानंतर पद्मकांतजी कुदळे जनरल बॉडी सदस्य, RM पाटील विंगारे जनरल बॉडी सदस्य, MT रोमारे जनरल बॉडी सदस्य, राजेंद्रजी शिंदे जनरल बॉडी सदस्य हे उपस्थित राहिले. त्याबद्दल आणि आमच्या संकुलातर्फे त्यांनी सत्कार स्वीकारला, त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे नगरसेवक पुरब कुदळे, भास्करराव बोरावके, प्रभाकरराव बोरावके, बाबुराव पाटील गवारे, डॉक्टर नरोडे, सुशीलाताई वहाणे, त्याचप्रमाणे राज्य पुरस्कार प्राप्त KVP विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत NS सोनवणे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे पत्रकार आहेत त्यामध्ये संजय देशपांडे, त्यानंतर नरेंद्र जोशी, बागा वरखडे, रफिक रंगरेज फोटोग्राफर, श्री भवर प्रेस फोटोग्राफर, सुदर्शन न्यूज, झी न्यूज, मी न्यूज, श्री हिरालाल महानुभाव, कोपरगाव न्यूजचे जे प्रतिनिधी आहेत, ह्या सगळ्यांचे मी या रयत शैक्षणिक संकुलातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे विद्यार्थी या संपूर्ण रयत संकुलामधले SSGM कॉलेज, त्याचप्रमाणे KVP विद्यालय माध्यमिक आणि तांत्रिक, त्याचप्रमाणे डॉक्टर CM मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा मुले आणि मुली हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहिले. यांचा नामोल्लेख राहिला असेल असे ज्या व्यक्ती असतील, या सर्व व्यक्तींचे मी या रयत शैक्षणिक संकुलातर्फे त्यांचे आभार मानतो. आणि
अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो या ठिकाणी. फार कार्यकर्ते वगैरे नाही 20 नाही 13-14 वर्ष तेवढे आले 93 साली आले. मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी शैक्षणिक याच्यामध्ये कसं कार्यरत राहिलं पाहिजे जेणेकरून आता जे ऑर्डिनरी विद्यार्थी आहेत समजा शिक्षण घ्यायचं पदवी संपन्न एकदा संपादित करायची आणि आपलं चालायचं काय असेल तर या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काय नाही मला असं वाटतं की शैक्षणिक वर्ष हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम कालखंड असतो आणि शिक्षणाकडे त्यांनी गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. वेळेची आणि आपल्या आईवडिलांच्या पैशाची गुंतवणूक म्हणून त्यांनी शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे आणि शिक्षणाच्या या संधीचा त्यांनी स्वतःसाठी समाजासाठी आणि देशासाठी जास्तीत जास्त फायदा स्वतःच्या उन्नतीसाठी करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता वृत्तपत्रामध्ये आग्रह आला होता की ज्या संस्थेमध्ये अनेक दिग्गजांनी शिक्षण घेतलं ते राज्य शासनामध्ये कार्यरत आहेत आणि उच्च पदवी म्हणजे त्यांचे पद ते आज भूषवतात. त्यांची स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाली परंतु अजून रयत शिक्षण संस्थेचे नाही. आजही जे कार्य कर्मवीर अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलं ते कार्य अजूनही फार मोठं कार्य आहे त्याबद्दल शंकाच नाही. परंतु आपली वाढ इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की ते कार्य एका वेगळ्या प्रकारे मर्यादित झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही 16 ते 24 हा वयोगट पाहिला, हा उच्च शिक्षणासाठी असलेला वयोगट 16 ते 24 आहे. या वयोगटामधल्या केवळ 9.5% लोकांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. अमेरिकेमध्ये किंवा जगातल्या सगळ्या प्रगत देशामध्ये हे प्रमाण 30-40 काही ठिकाणी 60% आहे आणि आपण अजून 9.5% आहोत आणि पुढच्या या 11व्या योजनेमध्ये आपल्याला ते 15% करायचं आपलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ॲक्सेस ज्याला म्हणतात उच्च शिक्षणाला ॲक्सेस फार मर्यादित अजून आहे. तो कर्मवीरांच्या फार भरीव कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ॲक्सेस निर्माण झालेला आहे. परंतु तुम्ही जर पूर्ण देशाकडे पाहिलं तर तो ॲक्सेस फार मर्यादित आहे. त्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरकारच्याकडून केंद्र सरकारकडून आणि राज्य शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं ही काळाची गरज आहे. शिक्षणाच्या महागड्याला काय पर्याय नाही. शिक्षणाच्या गुणवत्ता आणि ॲक्सेस हे दोन्ही सांभाळायचं असेल तर त्याला पब्लिक एज्युकेशन हाच पर्याय आहे. मात्र गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. गेली 100 वर्ष आपण बोलतो आहोत की एकंदरीत खर्चाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे. ही 100 वर्ष आपली चर्चा चालू आहे. कधीही तो 3.5% पलीकडे गेलेला नाही. ज्या वेळेला ज्यामध्ये जे आपण वर्षाची भरायची त्या फीमध्ये सध्या प्रॉस्पेक्टस देखील मिळतो. उत्पन्नही तशी वाढलेली आहेत परंतु सरकारी शिक्षणामधून कमीत कमी खर्च लावून जास्तीत जास्त गुणवत्तेचं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि ते समाजाच्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. का शक्य नाही? शक्य आहे ना. सरकारची गुंतवणूक वाढली तर शक्य आहे. आज अजून एवढ्या वर्षानंतर आपण 3.5% पलीकडे जायला तयार नाही. आपल्या GDPच्या 3.5% आपण अजूनही आहोत. यावर्षी आपण खूप भरीव गुंतवणूक केली असं आपण म्हणतो पण त्यातूनही 3.52% पासून 3.66% जाणार आहे. म्हणजे अजून 4.25 नाही, 4 तर दूर राहिलं, 5 आणि 6 तर आणखी दूर राहिले. त्यामुळे शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सरकारी ओके. ऑल राईट. 40% लोक नाही करतील ना. 50 रुपये गेलं तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की आपल्याला किमान जगण्यासाठी किती कॅलरीची गरज लागते? 2250 कॅलरी. 2250 कॅलरी क्रिएट करायला किती धान्य लागेल? त्याचं लोवेस्ट कॉस्ट जर घेतली तर ती किती कॉस्ट होईल असा काय साखर टाकलेली आहे का? हा 2007चा आहे. हे दोन्ही 2007 आणि कर्जतचा 5 मॅडम ते आमच्या नाशिकच्या आहेत त्यांना येऊ द्या.
छत्रपती माझं उजर आहे या ना का चालेल आहे. ओके थांबा थांबा. लगेच लगेच किनोलाल महानुभाव लॉ कॉलेज यांनी सुरू केलेलं आहे चालू वर्षीपासून. तुम्हीच मान्यता दिली प्रस्ताव वेळ घेऊन बघा म्हणजे हा ना. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट चला आता साजरी ओके साहेब ओके साहेब ऑल द बेस्ट